नमस्कार, मी शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण रवा केक बनवणार आहोत। क्रिसमसला जर केक बनवायचा विचार करत असाल तर अतिशय हेल्दी, कमीत कमी साहित्यात बनणारा रवा केक जरूर ट्राय करू शकता। जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। रेसिपी बनवता बनवता मी अनेक टिप्स दिलेल्या आहेत। केक म्हटले की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते। अगदी लहान असो की मोठा असो, सर्वांनाच केक आवडतो। हा रवा केक बनवताना मी अनेक टिप्स दिलेल्या आहेत, तसेच काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत। त्यामुळे त्याची चव अगदी बेकरीतल्या केक सारखी लागते। केक बनवताना आपण कुठेही मैदा, बटर, मिल्क पावडर किंवा ओव्हन याचा वापर केलेला नाही, तर अगदी गॅसवरती, तव्यावरती हा केक बनवलेला आहे। अगदी घरातील साहित्यातून हा केक बनतो। यामध्ये अंड्याचा वापर न केल्यामुळे सर्वजण हा केक खाऊ शकतात। अंड्याऐवजी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे, त्यामुळे केक हा अतिशय जाळीदार बनतो। रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा। वेळ न दवडता आपण केकची रेसिपी आणि कृती पाहू। 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। 0 नंबरचा रवा असतो तो बारीक रवा घ्यायचा। जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही मिक्सरवरती जाड रवाही बारीक करू शकता। अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे, ते पातळ करून घेतलेला आहे। अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। पाव चमचा बेकिंग सोडा आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। पाव चमचा मीठ घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 छोटे चमचे टुटी फ्रुटी घेतलेले आहे आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आहे। अर्धा कप दही आहे। आता अर्धा कप दही बाउलमध्ये घ्यायचं आणि छानपैकी फेटून घ्यायचं। हा आपला सिक्रेट पदार्थ आहे की आपण अंड्याऐवजी दह्याचा वापर करतोय। त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स केली। पिठी साखरही छानपैकी फेटून घ्यायची। दही आणि पिठी साखर एकजीव झालं पाहिजे। 1.5 ते 2 मिनिट छानपैकी फेटायचं, एकाच दिशेने फेटायचं, त्यामुळे केक अधिक जाळीदार बनतो। दही आणि पिठी साखर फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 कप बारीक रवा टाकायचा, तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये दूध आहे, 1 कप दूध घेतलेलं आहे, ते हळूहळू दूध मिक्स करायचं आहे, एकदम मिक्स न करता थोडं थोडं मिक्स करायचं आहे। केक बनवताना नेहमी मेजरमेंटचे जे कप असतात त्याप्रमाणे करा, किंवा कोणतेही वाटी असेल त्याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्या, म्हणजे तुम्ही बनवलेला केकसुद्धा अतिशय छान बनतो। दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे साजूक तूप आहे आणि ते साजूक तूप अर्धा कप घेतलेलं आहे, ते पातळ करून घेतलेलं तूप टाकलं, यामुळे सुद्धा केकची चव अप्रतिम लागते। व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। तूपही बीटरच्या साहाय्यानेच फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मिश्रण हे अतिशय छानपैकी एकजीव होतं। मिश्रण छानपैकी एकजीव झालेलं आहे। त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकला। हा इसेन्स आपण अर्धा चमचा घेतलेला आहे। सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ म्हणजे कणिक आहे, ही मी चाळून घेतलेली आधीच, ती अर्धा कप टाकली। मैद्याऐवजी आपण हा सिक्रेट पदार्थ वापरत आहोत। अतिशय हेल्दी केक बनतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ मिक्स केलं। उरलेला अर्धा कप दूध तेही मिक्स केलं आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलं। सर्व पदार्थ एकजीव करून घेतले आणि 20 मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवलं। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। गॅसवरती जुना तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं। तुम्ही तव्याऐवजी कुकरचाही वापर करू शकता आणि 20 मिनिटांसाठी परत झाकून ठेवलेली आहे। आता केकचं टीन घेतलेलं आहे आणि त्याला आधी तुपाचं ग्रेसिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर बटर पेपर त्याच साईजचा कापलेला आहे आणि तो लावून घेतला। टुटी फ्रुटी आहे, तिचे कलर एकमेकात मिक्स होतात म्हणून आपण त्यामध्ये थोडीशी गव्हाची कणिक मिक्स केली आणि टुटी फ्रुटी आपण अशी तयार करून ठेवलेली आहे। तोपर्यंत 20 मिनिट झालेले आहेत आणि आपलं मिश्रण छानपैकी भिजलेलं आहे। रव्याने दूध छानपैकी सोक केलेलं आहे। पुन्हा दूध मिक्स केलं आणि मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घेतलं। एकाच दिशेने फेटायचं मिश्रण।
त्यानंतर त्यामध्ये टुटी फ्रुटी टाकली, पाव चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर. आता त्यावरती दूध उरलेलं आहे ते टाकलं. सोडा, बेकिंग पावडर, दूध, टुटी फ्रुटी हे सर्व मिश्रण एकाच दिशेने अगदी बराबर फेटून घ्यायचं. त्यामुळे एअर तयार होते, बबल्स तयार होतात आणि आपलं मिश्रण हे जाळीदार तयार होतं. तर हे मिश्रण करताना फार वेळ घालवायचा नाही. उरलेलं दूधही मिक्स केलं आणि मला जसं हवं त्या पद्धतीने त्याचा थिकनेस झालेला आहे. आता हे मिश्रण पहा या पद्धतीने तयार झालेलं आहे. फार पातळ नको किंवा फार घट्टही नको. फार पातळ असेल तर केक हा पचपचित होतो आणि फार घट्ट असेल तर केक हा ब्रेक होतो किंवा तुटतो. तर हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. ही कृती फार फास्ट करायची. त्यानंतर जो तयार केलेला टीन आहे त्यामध्ये ते मिश्रण टाकलं. हे मिश्रण 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं. त्यामुळे त्यातील जे बबल्स असतात ते निघून जातात. अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. त्यावरती टुटी फ्रुटी टाकायची. हे ऑप्शनल आहे. त्यानंतर मी बदामाचे काप केलेले आहेत तेही टाकले. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेनही ठेवू शकता. अशा पद्धतीने आपलं टीन तयार झालेलं आहे. या प्रोसेसला 20 मिनिट झालेले आहेत आणि तवाही छानपैकी प्रीहीट झालेला आहे. आणि त्या तव्यावरती टीन ठेवला आणि त्यावरती झाकण ठेवलं. 40 ते 45 मिनिटात मध्यम गॅसवरती आपला केक छानपैकी तयार होतो. 45 मिनिट झालेले आहेत आणि आपला केक तयार झालेला आहे. केक तयार झाला हे पाहण्यासाठी मध्ये चाकू घालायचा आणि पहा कुठेही मिश्रण लागलेले नाही. साईडलाही 2-3 वेळा 2-3 ठिकाणी चेक करून पाहायचं. आपलं मिश्रण हे सगळ्या बाजूने छानपैकी शिजलेलं आहे आणि असा स्पॉन्जी जाळीदार केक तयार झालेला आहे. दुसरी डिश घ्यायची आणि पालथी मारायची आणि केक उपडा करून घ्यायचा. या पद्धतीने पहा अतिशय सुंदर छान झालेला आहे. कुठेही करपलेला नाही किंवा कच्चासुद्धा राहिलेला नाही. बटर पेपर काढून घ्यायचा. पहा केक किती आपला सुंदर तयार झालेला आहे. अतिशय फुललेला आहे. पाहतच असाल तुम्ही व्हिडिओमध्ये. आता दुसरी डिश घेतली आणि त्यावरती पुन्हा पालथी मारून पुन्हा केक हा सरळ करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पॉन्जी हायजेनिक आपला केक तयार झालेला आहे. या रेसिपीप्रमाणे जरूर करून पहा. व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.